सशक्त प्रमाण है लखपति दीदी योजना? देखिए, ये योजना एक तरह से क्रांतिकारी साबित हो रही है। जब इस योजना का ऐलान किया गया था, 3 करोड़ लखपति दीदी बनाने का लक्ष्य रखा गया था और हम जानते हैं कि 1 करोड़ लखपति दीदी बनाई जा चुकी हैं। आप बैंक सखी के तौर पर देखिए, पशु सखी के तौर पर देखिए, ड्रोन दीदी के तौर पर देखिए, और ऐसे चुनिंदा जो बैंक सखी या फिर ड्रोन दीदी या पशु सखी, हम जानते हैं कि आज का जो कार्यक्रम है जलगांव में, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनसे मुलाकात भी कर रहे हैं। तो ये दरअसल एक स्वावलंबी बनाने की जो योजना है, महिलाओं को आत्मनिर्भर बनाने की योजना है, और ग्रामीण महिलाएं वो अपने बल पर अपना रोजगार कर रही हैं। और एक तरह से कृषि की जो अर्थव्यवस्था है उसमें हम जानते हैं कि महिलाएं पहले से रीढ़ का काम करती हैं, लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उससे आगे जाकर उनको किस तरह से आधुनिक ट्रेनिंग मिले, किस तरह से उनको आसान कर्ज मिले, कैसे वो कृषि से जुड़े उद्योग धंधों में बेहतर तरीके से अपनी भागीदारी निभा सकती है। और होता क्या है, जब किसी गांव की एक महिला आत्मनिर्भर बनती है, कृषि सखी या ड्रोन दीदी या फिर बैंक सखी के तौर पर काम करती हैं, तो वो एक उदाहरण के तौर पर सामने आती है। और जो बाकी महिलाएं हैं उनको भी कुछ एक प्रेरणा मिलती है कि वो सिर्फ घरेलू कामकाज ही नहीं बल्कि कुछ अतिरिक्त आय के लिए इस तरह के खेती बाड़ी से जुड़ा काम कर सकती है। और हम जानते हैं कि आज लाखों महिलाएं लखपति दीदी बन रही हैं। जो 3 करोड़ का लक्ष्य रखा गया उसमें हम देख रहे हैं कि 1 करोड़ से आगे बढ़ा जा चुका है। तो ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि ग्रामीण इलाकों में एक तरह से क्रांति आ रही है, और दूसरी तरफ खेती बाड़ी को फायदा हो रहा है। जो हमें स्किल्ड लोगों की जरूरत है, जो हमें ऐसे कर्मियों की जरूरत है जो ग्रामीण स्तर पर ही रहकर जो छोटी छोटी चुनौतियां हैं उससे उसमें मदद कर सकें, चाहे वो ड्रोन दीदी हो, जब वो ड्रोन चलाकर रासायनिक खाद अपने खेतों में डाल सकती है। इस तरह की योजनाएं तो बहुत फायदा। चलिए, शिशिर भी हमारे साथ जलगांव से जुड़ रहे हैं। शिशिर, क्योंकि लखपति दीदी योजना पर हम चर्चा कर रहे हैं, जिस तरह से प्रधानमंत्री ने उनसे संवाद किया है, नया बिजनेस शुरू करने के लिए प्रशिक्षण, दिशा निर्देश और स्किल डेवलपमेंट, यानी इसकी भी पूरा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदीच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज जळगाव दौऱ्यावरती आहेत। जळगावमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि जळगावमध्ये तिथे आल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे तिथल्या पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं। पण त्यांनी काही महिलांशी थेट संवाद जो आहे तो साधलेला आहे समोरासमोर, आणि यावेळी महिलांनी देखील मनमोकळ्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ केलेली आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। यावेळी आपण जर पाहिलं तर लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी तिथे या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। लक्ष्मण, कशा प्रकारे म्हणजे लखपती दीदीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याची योजना जी आहे त्याची अंमलबजावणी केली जाते, आणि आता खुद्द पंतप्रधान मोदी या मेळाव्याला घेऊन जळगावमध्ये उपस्थित आहेत। कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम असणार आहे? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी जळगावमध्ये दाखल झालेले आहे आणि जळगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी असलेल्या देशभरातून आलेल्या ज्या लखपती दीदी आहेत त्यांच्याशी पंतप्रधान संवाद साधत आहे, आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून या लखपती दीदी आज जळगावमध्ये आलेल्या आहे आणि या सगळ्यांशी ते संवाद साधणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना होती, ज्यामध्ये महिलांना तब्बल 1 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते दिलं जात होतं। त्या माध्यमातून या सगळ्या बनवण्याचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सरकारने हातामध्ये घेतलेला होता। या सगळ्याच्या माध्यमातून ज्या स्वावलंबी झालेल्या महिला आहे, लखपती झालेल्या ज्या महिला आहे त्यांचा हा कार्यक्रम आहे। त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधले। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव विमानतळावर उतरले आणि त्यानंतर समोर असलेला एका मंडपामध्ये असलेला देशभरात बरोबर, साधारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 1 कोटी महिला ज्या त्या लखपती झाल्या असून 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य सरकारने डोळ्यासमोर ठेवलेलं। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि यावेळी देखील पंतप्रधान मोदी जळगावमध्ये पोहोचल्यानंतर या सगळ्या लखपती दीदींशी संवाद साधतील आणि या मेळाव्याच्या निमित्ताने ते उपस्थितांना संबोधित देखील करतील। त्याबद्दलच्याही घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवूच। महिला सक्षमीकरणासाठी म्हणून लखपती दीदी या योजनेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि प्रत्येक महिलेला स्वावलंबी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून म्हणून
लाखाचं कर्ज आहे ते दिलं जावं याबद्दलची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। त्यांचा स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सुरू करण्याच्या दृष्टीने म्हणून त्यांना हे कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जात आहे आणि त्यातनं बहुतांशी महिलांना फायदा झाल्याचं आपण बघतोय। आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी एकूणच काय आणखीन मुद्दे मांडतात, काही नवीन योजना ते जाहीर करतात